आदरणीय उपस्थित मान्यवर, विचारमंचावरील विराजमान असलेले पाहुणे आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण साजरा करत आहोत इंटरनॅशनल वुमन्स डे, अर्थात एक दिवस स्त्रीच्या कर्तृत्वाचा, संघर्षाचा आणि सन्मानाचा. पण मला आज एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे स्त्रीचा सन्मान आपण फक्त एका दिवसापुरता करतो का, की तिच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसात तिच्या योगदानाची खरी दखल घेतो? आजची स्त्री ही फक्त घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती घर, संसार, मुलांचे संगोपन, आईवडिलांची सेवा, नोकरी, व्यवसाय, समाजकार्य या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडते आहे. ती सकाळी आई असते, दुपारी अधिकारी असते, संध्याकाळी समाजसेविका असते आणि सदैव कुटुंबाची आधारवड असते. पण इतक्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिला मिळणारे श्रेय किती? आजची स्त्री शिक्षणात, क्रीडा क्षेत्रात, राजकारणात, उद्योगात, विज्ञान तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. भारतीय स्त्रीने अवकाश गाठला, प्रशासन चालवले, सैन्यात नेतृत्व केले. भारतीय इतिहासात आपण पाहिले आहे की जिजाऊंनी शिवबाला नेहमी सांगितले, ही भूमी आपली आहे, या मातृभूमीवर अन्याय होऊ देऊ नका. त्यांच्या मनात स्वराज्याची संकल्पना त्यांनीच रुजवली. शिवाजी महाराजांना त्यांनी शिकवले की दुर्बलांचे रक्षण करा आणि स्त्रियांचा सन्मान राखा. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या जीवनात क्रांती घडवली. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. माता रमाबाई आंबेडकर ह्या त्याग, समर्पण, चिकाटी, जिद्द, सहनशीलता याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. आपल्या देशात इंदिरा गांधी यांनी देशाचे नेतृत्व केले. पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अनुसूचित जमातीच्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मेरी कोम यांनी कुटुंब आणि खेळ यांचा समतोल साधत जागतिक पातळीवर भारताचा झेंडा फडकवला. PV सिंधू यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारतीय महिलांची ताकद जगाला दाखवून दिली. राणी लक्ष्मीबाई आणि झलकारीबाई यांनी स्वातंत्र्यासाठी तलवार हाती घेतली आणि पराक्रमाचा आदर्श निर्माण केला. अहिल्याबाई होळकर ह्या न्यायप्रिय आणि लोकहितवादी राज्यकर्ती होत्या. सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, कस्तुरबा गांधी, विजयालक्ष्मी पंडित, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, रझिया सुलतान, कल्पना चावला, किरण बेदी, मायावती, ममता बॅनर्जी, सुषमा स्वराज या इतिहासातील महान स्त्रियांनी जे धाडस दाखवले, त्या प्रत्येक स्त्रीने एक संदेश दिला आहे. मर्यादा ओलांडा, संघर्ष करा आणि स्वतःची ओळख निर्माण करा. या प्रत्येक यशामागे त्यांची मेहनत, जिद्द आणि त्याग आहे. पण त्या यशाची श्रेय केवळ वैयक्तिक नसते, त्यात कुटुंब, समाज आणि देशाचाही वाटा असतो. आजची स्त्री घर चालवते, मुलांना संस्कार देते, पतीच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते. ती स्वतःच्या स्वप्नांना थोडा वेळ थांबवते, पण कुटुंबाच्या स्वप्नांना कधीच थांबू देत नाही. आई म्हणून ती मुलांना घडवते, पत्नी म्हणून ती संसार सावरते, मुलगी म्हणून ती आईवडिलांची काळजी घेते. पण तिच्या या अथक परिश्रमाचे कौतुक आपण किती वेळा करतो? अनेकदा घरातली स्त्री दिवसभर काम करते, पण तिला तू काय करतेस दिवसभर असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्नच तिच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उभे करतो. स्त्री घरात यशस्वी असेल तर श्रेय अनेकदा कुटुंबातील पुरुषाला दिले जाते. स्त्री नोकरीत प्रगती करत असेल तर तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांवर प्रश्न उपस्थित होतात. हे बदलले पाहिजे. स्त्रीच्या यशामागे तिची मेहनत आहे, तिचा संघर्ष आहे, तिचा आत्मविश्वास आहे. तिला तिच्या कर्तृत्वाचे संपूर्ण श्रेय मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील स्त्री ही पहाटे कोंबड्यांच्या आरवण्याआधी उठते, घरातील चूल पेटवते, पाणी भरते, जनावरांची काळजी घेते, मुलांना शाळेसाठी तयार करते आणि एवढ्यावरच तिचा दिवस संपत नाही. ती शेतात जाते, नांगरणी, पेरणी, तणनाशक, कापणी अशा प्रत्येक टप्प्यात खांद्याला खांदा लावून काम करते. तिच्या हातात केवळ विळा नसतो, तर संपूर्ण कुटुंबाच्या उद्याची जबाबदारी असते. घरात ती आई असते, शेतात ती मजूर असते, बाजारात ती व्यवस्थापक असते आणि संकटात ती
योद्धा असते. ग्रामीण स्त्री ही केवळ कुटुंब चालवत नाही, ती पुढची पिढी घडवते. मुलांच्या मनावर पहिले संस्कार आईचेच असतात. ती मुलांना प्रामाणिकपणा शिकवते, कष्टाची किंमत शिकवते, मोठ्यांचा आदर शिकवते. ती सांगते, शिक, मोठा हो, पण मातीशी नातं तोडू नको. अनेक महान व्यक्तींच्या यशामागे त्यांच्या आईचे संस्कार असतात. ज्यांनी शेताच्या बांधावर मुलांना स्वप्न दाखवली, त्या माताच खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवतात. ग्रामीण स्त्री कुटुंबातील आर्थिक व्यवस्थापन करते, अल्प उत्पन्नात घर चालवते, बचत करते, संकटात धैर्याने उभी राहते. पती अडचणीत असला, पीक नष्ट झाले, आर्थिक संकट आले, तरीही ती हार मानत नाही. तिच्या चेहऱ्यावर थकवा असतो, पण मनात आशा असते. तीच कुटुंबाचा आत्मविश्वास असते. तीच घरातील प्रत्येक सदस्याला एकत्र बांधून ठेवते. ग्रामीण स्त्री फक्त स्वतःच्या घरापुरती मर्यादित नसते. ती बचत गट चालवते, ग्रामसभेत सहभागी होते, स्वच्छतेच्या मोहिमेत पुढाकार घेते. आज अनेक गावांमध्ये महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती घडवली आहे, स्वावलंबनाची बीजे पेरली आहेत. ती समाजात समता, सहकार्य आणि संवेदनशीलतेची भावना वाढवते. तीच खरी समाजाच्या प्रगतीची दिशा ठरवते. आज मी विशेषतः त्या शिक्षण घेत असलेल्या तरुणींशी संवाद साधू इच्छिते, कारण आजची शिक्षित स्त्री ही उद्याच्या समाजाची दिशा ठरवणारी शक्ती आहे. शिक्षण म्हणजे केवळ प्रमाणपत्र नव्हे. शिक्षण म्हणजे विचार करण्याची क्षमता, योग्य अयोग्य ओळखण्याची ताकद आणि समाजाला नवी दिशा देण्याची क्षमता. आज अनेक स्त्रिया शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, पण समाजात अजूनही अनेक ठिकाणी चुकीच्या परंपरा, भेदभाव आणि अंधश्रद्धा टिकून आहेत. शिक्षित स्त्रीने प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. हे का? यामागे तर्क काय? याचा समाजावर परिणाम काय? ती स्वतः विचारशील बनेल आणि इतरांनाही विचार करायला शिकवेल. तेव्हाच खरी वैचारिक क्रांती होईल. आज अनेक स्त्रिया शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, पण समाजात अजूनही अनेक ठिकाणी चुकीच्या परंपरा, भेदभाव आणि अंधश्रद्धा टिकून आहेत. मी केवळ नोकरीसाठी शिकते आहे का? की समाजासाठी काही बदल घडवण्यासाठी शिकते आहे? ती डॉक्टर होईल, वकील होईल, अधिकारी होईल, पण त्याचबरोबर ती समाजाची मार्गदर्शकही झाली पाहिजे. तिने आपल्या कुटुंबात, गावात, शहरात सकारात्मक विचार रुजवले पाहिजेत. समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला पाहिजे. आज मी तुम्हाला एक थेट आणि अस्वस्थ करणारा प्रश्न विचारू इच्छिते. ज्या स्त्रीच्या कष्टावर आपले घर उभे आहे, जिच्या त्यागावर कुटुंबाचा पाया मजबूत आहे, त्या स्त्रीच्या श्रमाचे खरे मूल्यमापन आपण करतो का? की आपण अजूनही तिच्या कष्टांकडे ते तिचे कर्तव्यच आहे या नजरेने पाहतो? स्त्री घरात पहाटेपासून रात्रीपर्यंत राबते. ती स्वयंपाक करते, मुलांची काळजी घेते, वृद्धांची सेवा करते, आर्थिक नियोजन करते, संकटात धीर देते. घरातील प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य सुरळीत चालावे यासाठी ती स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. पण या सर्व कामाची आपण काम म्हणून कधी मोजमाप करतो का? की आपण त्याला फक्त जबाबदारी म्हणतो? जर हेच काम एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने केले असते तर त्याला पगार मिळाला असता, पण घरातली स्त्री करते म्हणून ते कर्तव्य ठरते. आपला समाज अजूनही मोठ्या प्रमाणात पुरुषप्रधान आहे. निर्णय घेण्याची सत्ता अनेक घरांमध्ये पुरुषांकडेच असते. स्त्रीच्या मताला किती वेळा समान महत्त्व दिले जाते? घरातील मोठे निर्णय घेताना तिची मते विचारात घेतली जातात का? आजही अनेक ठिकाणी पुरुष स्वतःला घराचा मुखिया समजतो, पण घर टिकवण्याची श्रेय स्त्रीला देतो का? हा प्रश्न प्रत्येक पुरुषाने स्वतःला विचारला पाहिजे. आजही अनेक स्त्रिया राबतात, पण त्यांच्या कामाची श्रेय पुरुष घेतात. ती नोकरी करत असेल तर घरची जबाबदारीही तिचीच असते. ती घरात असेल तर तिच्या श्रमांना आर्थिक मूल्य नसते. ही उपेक्षा तिची उपेक्षा नाही का? ही आपल्या विचारसरणीची मर्यादा आहे? स्त्री ही केवळ घर सांभाळणारी नाही, ती घर घडवणारी आहे. आज स्त्री शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, राजकारण, प्रशासन, परराष्ट्र धोरण अशा सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. ती अधिकारी आहे,
वैज्ञानिक आहे, मंत्री आहे, उद्योजिका आहे, पण सर्वसामान्य स्त्रीचे वास्तव काय आहे? अनेक घरामध्ये आजही मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद केला जातो. मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले जाते, पण मुलीच्या शिक्षणासाठी इतके पुरे असे म्हटले जाते. कायद्याने समानता आहे, पण मानसिकतेत अजूनही असमानता आहे. घरातील मोठे निर्णय, मुलांचे शिक्षण, मालमत्तेत व्यवहार, आर्थिक नियोजन यामध्ये स्त्रीचे मत किती वेळा विचारात घेतले जाते? अनेक वेळा तिचे मत ऐकले जाते, पण स्वीकारले जात नाही. ती कुटुंब चालवते, पण कुटुंबाच्या निर्णयात तिचा आवाज कमी पडतो. हीच पुरुषप्रधान मानसिकता आहे. स्त्रीच्या भावना, तिच्या स्वप्नांचा विचार किती वेळा केला जातो? ती स्वतःसाठी जगते का, की फक्त कुटुंबासाठी? अनेक स्त्रिया स्वतःच्या इच्छा, करिअर, आवडीनिवडी बाजूला ठेवतात, कारण समाजाने तिच्यावर त्याग ही जबाबदारी लादलेली आहे. त्याग महान असतो, पण तो बंधनातून नसून स्वेच्छेने असायला हवा. आजच्या तरुण स्त्रीसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न आहे. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घराबाहेर पडताना तिच्या मनात एक भीती असते. मी सुरक्षित आहे का? समाजात घडणाऱ्या छेडछाड, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना तिच्या स्वातंत्र्यावर अजूनही मर्यादा घालतात. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे समान संधीचा अभाव. शिक्षणात मुलींनी मोठी प्रगती केली असली तरी नोकरीच्या क्षेत्रात अजूनही अनेक ठिकाणी त्यांना समान संधी मिळत नाही. समान काम करूनही अनेकदा त्यांना कमी वेतन दिले जाते. अनेक ठिकाणी तिच्या क्षमतेपेक्षा तिच्या स्त्रीत्वावर जास्त चर्चा केली जाते. तिसरी गोष्ट म्हणजे समाजातील परंपरागत मानसिकता. आजही अनेक कुटुंबामध्ये मुलींच्या स्वप्नांना मर्यादा घालण्यात येतात. इतके शिक्षण कशाला? इतकी मोठी नोकरी कशाला? असे प्रश्न अजूनही विचारले जातात. लग्न, कुटुंब आणि करिअर यामध्ये संतुलन साधताना ती प्रचंड मानसिक ताण सहन करत असते. आजची तरुण स्त्री दुहेरी जबाबदारी पार पाडते. घर सांभाळणे आणि करिअर घडवणे, दोन्ही जबाबदाऱ्या ती अत्यंत कष्टाने पार पाडते. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घर, कुटुंब, काम, समाज या सगळ्यांमध्ये स्वतःला झोकून देते. पण अनेकदा तिच्या परिश्रमाला योग्य मान्यता मिळत नाही. परंतु या सर्व अडचणी असूनही आजची स्त्री हार मानत नाही. ती संघर्ष करते, शिकते, उभी राहते आणि स्वतःचा मार्ग तयार करते. तिच्या डोळ्यात स्वप्ने आहेत, मनात आत्मविश्वास आहे आणि भविष्य घडवण्याची ताकद आहे. आजही आपण बातम्यांमध्ये पाहतो घरगुती हिंसा, कार्यस्थळी छळ, बालविवाह, हुंडाबळी, स्त्री पुरुष असमानता अशा अनेक अत्याचाराची ती बळी ठरते आहे. हे सर्व दाखवते की तिचा समानतेचा प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. समस्या केवळ कायद्याची नाही, ती विचारसरणीची आहे. बदल समाजातूनच सुरू झाला पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांना समान संस्कार द्यावे. घरकाम हे फक्त स्त्रीचे काम आहे हा समज बदलला पाहिजे. स्त्रीच्या मताला समान महत्त्व द्यावे. स्त्रीच्या स्वप्नांना पाठबळ द्यावे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत दाखवावी. समता ही केवळ शब्दात नको, ती कृतीत दिसली पाहिजे. स्त्रीच्या श्रमांना मान्यता मिळाली पाहिजे. घरातील निर्णय प्रक्रियेत तिला समान स्थान मिळाले पाहिजे. मुलांना लहानपणापासून समतेचे संस्कार दिले पाहिजेत. समता ही केवळ कायद्याने मिळत नाही, ती मानसिकतेतून निर्माण होते. स्त्री ही केवळ सहनशील नाही, ती सामर्थ्यशील आहे. ती केवळ कर्तव्य निभावत नाही, ती कुटुंब घडवत आहे, समाज घडवत आहे. तिच्या कष्टांना सवय समजू नका. तिच्या त्यागाला परंपरा समजू नका. तिला सन्मान द्या, तिला समानता द्या. तिला तिच्या कर्तृत्वाचे योग्य मूल्यमापन द्या. कारण स्त्रीचा सन्मान म्हणजे कुटुंबाचा सन्मान. कुटुंबाचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान आणि समाजाचा सन्मान म्हणजे राष्ट्राची प्रगती. जय स्त्री शक्ती, जय भारत. धन्यवाद.